मित्रांनो, आजचा व्हिडिओ ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण आज आपण बोलणार आहोत एका अशा व्यक्तीबद्दल जिचं आयुष्य सतत देण्यात जातं, पण बदल्यात तिला अनेकदा फक्त उपेक्षा मिळते. हो मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एका स्त्रीचं आयुष्य खरंच कसं असतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची ओळ अनेक लोकांना जागा करेल. आणि मित्रांनो, अशा भावनिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूया. पहिली गोष्ट, जन्मापासूनच तिच्यावर नियम लादले जातात. मित्रांनो, स्त्रीचं आयुष्य सुरू होतं ते जन्मापासून. तिचं लहानपण खेळण्यात नाही तर संस्कार शिकण्यात जातं. तिला सांगितलं जातं, जास्त हसू नको, जास्त बोलू नको, लवकर मोठी हो. आणि मुलगा हट्टी झाला तर शूर म्हणतात, पण मुलगी हट्टी झाली तर उद्धट म्हणतात. तिचं बालपणच तिला घाबरून मोठं करतं. दुसरी गोष्ट, तिचं स्वप्न असतं पण तिला वेळ नसतो. मित्रांनो, प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. कोणी डॉक्टर बनायचं स्वप्न पाहतं, कोणी शिक्षक, कोणी कलाकार. पण अनेक वेळा तिच्या स्वप्नाला म्हणतात, हे तुझ्यासाठी नाही, घर सांभाळ, लग्न कर. तिचं स्वप्न जिवंत असतं, पण समाज त्याला श्वास घेऊ देत नाही. तिसरी गोष्ट, ती प्रेम करते पण तिला समजून घेतलं जात नाही. मित्रांनो, स्त्री प्रेम करते ते मनापासून. ती घरासाठी जगते, नात्यासाठी झुरते आणि स्वतःला विसरते. पण जेव्हा ती थोडं बोलते तेव्हा म्हणतात, तुझं बोलणं कधी संपतच नाही, तुझं समाधान नेमकं कशात आहे हेच कळत नाही. तिचं मन तुटतं पण तिचं काम थांबत नाही. चौथी गोष्ट, लग्नानंतर तिचं आयुष्य बदलतं, नाव बदलतं, पण अपेक्षा वाढतात. मित्रांनो, लग्न स्त्रीसाठी फक्त नवीन घर नाही, तो तिच्या आयुष्याचा नवीन संघर्ष असतो. ती स्वतःचं घर सोडते, आई बाबांना सोडते आणि दुसऱ्या घरात जाते, जिथं तिला म्हणतात, आता हे तुझं घर आहे. पण सत्य असं असतं, घर तिचं असतं पण नियम दुसऱ्यांचे असतात. तिचं नाव बदलतं पण तिचं मन मात्र तेच राहतं. आईसाठी मुलगी आणि सासरसाठी जबाबदारी. पाचवी गोष्ट, ती सर्वांसाठी बनते पण स्वतःसाठी कोणी नसतं. ती बायको बनते, ती सून बनते, ती वहिनी बनते आणि नंतर आई बनते. पण या सगळ्यात ती स्वतः कुठं हरवते तिलाही कळत नाही. ती स्वतः आजारी असली तरी म्हणते, काही नाही, मी ठीक आहे, कारण तिचं दुखणं सुद्धा घराला त्रास देऊ नये याची तिला काळजी असते. सहावी गोष्ट, तिची किंमत तिच्या कामावरून ठरवली जाते. मित्रांनो, स्त्री जर घर सांभाळते तर म्हणतात घरीच तर असते. ती जर नोकरी करते तर म्हणतात घराकडे लक्ष दे. आणि तुम्ही दोन्ही केलं तरी म्हणतात तिला काहीच जमत नाही. स्त्रीचं आयुष्य म्हणजे सतत प्रूव्हिंग प्रूव्हिंग आणि प्रूव्हिंग. सातवी गोष्ट, ती रडते पण तिचं रडणं कोणालाच दिसत नाही. मित्रांनो, स्त्री रडते पण लोकांना तिचं हसूच दिसतं. रात्री सर्व झोपतात पण ती अजूनही जागी असते. कधी नवऱ्याच्या टेन्शनमुळे, कधी मुलांच्या भविष्यासाठी, कधी पैशांच्या काळजीने. ती उशीवर डोकं ठेवते, डोळ्यात पाणी येतं आणि ती स्वतःशीच म्हणते, देवा, मला थोडं सुख दे. पण दुसऱ्या दिवशी ती परत हसते, कारण तिचं दुःख तिला परवडत नाही. आठवी गोष्ट, तिच्या आयुष्यात कौतुक कमी आणि उपेक्षा जास्त असतात. स्त्री दिवसभर काम करते पण लोकांना तिच्या कामात चुका दिसतात. एक दिवस स्वयंपाक कमी झाला तर म्हणतात, आज काय केलं होतं. पण रोज जे करते त्याचं कोणी कौतुक करत नाही. स्त्रीला प्रेम नको असतं, तिला फक्त थोडी अप्रिशिएशन हवी असते. नववी गोष्ट, ती मुलांना वाढवते पण स्वतःचं आयुष्य मागे पडतं. मित्रांनो, आई मुलासाठी स्वतःच सर्व काही सोडते. तिला नवीन कपडे नको, तिला फिरायला नको, फक्त तिच्या मुलाला सुख पाहिजे. मुलगा मोठा होतो आणि मग आईला म्हणतो, आई तू काय करतेस घरी. त्या एका वाक्यानं आईचं मन तुटतं. आणि दहावी गोष्ट, तिचं आयुष्य संपतं पण तिच्या इच्छा अपूर्णच राहतात. मित्रांनो, स्त्रीचं आयुष्य ती दुसऱ्यांना जगवण्यात घालवते आणि एक दिवस ते थकते, कुणाला सांगत नाही, पण आतून संपते. तिची इच्छा
फक्त इच्छा राहतात. कधी एखादी साडी घ्यायची इच्छा, कधी फिरायला जायची इच्छा, कधी फक्त स्वतःसाठी जगायची इच्छा. पण ती म्हणते जाऊ दे घरासाठी, आणि अशा जाऊ दे मध्ये तिचं आयुष्य निघून जातं. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या घरातली आई, बायको, बहीण, मुलगी हसताना दिसत असेल तर समजू नका की ती सुखी आहे. कधी कधी स्त्रीचं हसणं हे तिच्या दुःखाचं कव्हर असतं. तिला मोठ्या गोष्टी नको असतात, तिला फक्त तू खूप करतेस हे 2 शब्द हवे. मित्रांनो, स्त्री ही घराची लक्ष्मी म्हणतात, पण लक्ष्मीला जर रोज अपमान मिळाला तर घरात सुख टिकत नाही. आज जर तुमच्या घरात आई आहे तर तिचा आदर करा. आज जर तुमची बायको आहे तर तिचं ऐका. आज जर तुमची बहीण आहे तर तिला सपोर्ट करा. कारण स्त्रीला दुखावणं सोपं असतं, पण तिला समजून घेणं ही खरी माणुसकी आहे. आजच एक काम करा, तुमच्या घरातल्या स्त्रीला जाऊन म्हणा तू खूप स्ट्रॉंग आहेस, धन्यवाद. कदाचित तिच्या डोळ्यात पाणी येईल, पण ते पाणी दुःखाचं नाही, ते पाणी असेल प्रेमाचं. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो नक्की शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंटमध्ये लिहा रिस्पेक्ट वुमेन. अशाच भावनिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.